बापू विजय झालेला आहे तुमचा, काय पहिली प्रतिक्रिया असेल, किती जागा आलेल्या आहेत? माझ्या माहितीप्रमाणे 8 जागावर नगरसेवकावरती करमाळा शहरी विकास आघाडीची निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्षाचं शीट पण निवडून आलेलं आहे. निकालाच्या आधीच आपलं बॅनर लागलेलं होतं, ही खात्री कशी होती तुम्हाला नेमकं? खात्री बॅनर ही शहरातील सर्वसामान्य असतील, या परिवर्गातील व्यापारी असतील, सर्वांनी म्हणजे ही जनतेनेच निवडणूक हातात घेतलेली होती, म्हणून जनतेनेच हे बॅनर लावलेले होते. काय बापू पहिली निवडून आलेली काय प्रतिक्रिया असणार आहे? पहिले निवडून आलेले तर आनंदच आहे, परंतु आता पहिलं जे 30 वर्षामध्ये शहरात काम झालं नाही, आमच्यासमोर आव्हान असेल की शहराला सर्वप्रथम काम करायचं. नगराध्यक्षपद हे महत्त्वाचं होतं, खूप पाठीतटीची लढत मांडली जात होती. किती मताने ते पद आपल्याकडे आलेलं आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे 1888 मतांनी शीट आलेलं आहे नगराध्यक्षपदाचं. मग ही जी विजय मिळालेला आहे, नेमकं ह्याचं श्रेय कुणाला देत आहेत आणि काय कारण असतील, म्हणजे ह्या विजयाची कारणं काय? विजयाचे कारण सर्वसामान्य जनतेलाच आहे, म्हणजे विजयाचं खरं कारण जनतेने ही निवडणूक हातात घेतली. समोर बघितले किती मोठे पॅनल होते, एक मुख्यमंत्र्याचा पॅनल होता, एक उपमुख्यमंत्र्याचा पॅनल होता, आणि ही आजी आमचा पॅनल होता, सर्वसामान्य जनतेचा पॅनल होता. पण विकासासाठी आता पुढं काय धोरण असणार आहे? तुम्ही निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही विजय झाल्यानंतर आम्ही दाखवू आम्ही काय ताकद येते, पुढं काय असणार आहे तुमचं? मला सुरुवातीलाच मी चौकातल्या सभेमध्ये सांगितलं होतं की अपक्ष असल्यानंतर फायदा जास्त होतो, आणि त्या दृष्टीने शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहराला विश्वासात घेऊन तो निर्णय घेऊ. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे का, असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे पुढं प्रचंड जनशक्तीनेच आम्हाला निवडून आणलेलं. खात्रीला एक माहितीनुसार असे कळतंय की आपण निवडून आल्यानंतर सूत्रानुसार माहिती होती की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात, आणि त्याचबरोबर की बाबा विकासाच्या दृष्टीने ज्याच्याकडे सत्ता आहे तर त्यासाठी तुम्ही काय त्यांच्यावर बोलणी करणार आहात का? भाजपमध्ये गेलं म्हणूनच असं काय होणार नाही. अपक्ष असल्यामुळे सगळ्याला निधी मिळतोच अपक्ष असल्यावर, पण जायचा प्रश्नच येत नाही ना. विकास करण्याच्या दृष्टीने आपण काय पाऊल उचलणार? विकासाच्या दृष्टीने आपल्याला 100% जाणं येणं होत असतं, परंतु पक्षामध्ये जायचं का नाही हा निर्णय शहरातील जनता ठरवत. बापू, सावंत गटाला नेहमी हे नोंदलं जात होतं की गॉडफादर नाही आहे कोण, पण तुम्ही एक निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं एक फोटो दाखवून की आमच्या मागं कोण येते, नेमकं अदृष्ट हात तो कोणाचा होता? हात कुणाच नव्हता, अदृष्ट हात शहरातील जनतेचा होता. ओके.